घरच्या मसाल्यांचा दरवळ आणि घरच्या हातची चव अजून काय हो मंडळी या झणझणीत मटण रश्श्यासाठी. बघा ना काय ती रश्श्यावर तरली आलेली आहे. तर याच तरलीसाठी बघा इथे मी अर्धा किलो मटण आणलेलं आहे. ते मटण स्वच्छ धुवून घेतलं, मग 2 कांदे आणि खोबरं चांगलं भाजून घेतलं. मिक्सरच्या भांड्यात भाजलेलं खोबरं आणि हे कांदे घालून कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण टाकलं आणि चांगलं वाटून घेतलं. मग गॅसवर कुकर ठेवून त्यात 2 पळी तेल घातलं. हे केलेलं वाटण ह्यात घातलं. व्यवस्थित तेल सुट्टेपर्यंत मी हे परतून घेतलं. मग यात 2 कट केलेले टोमॅटो घातले, ते सुद्धा छान 2 मिनिटं असे परतून घेतले. मग यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, आगरी मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि गरम मसाला. हा गरम मसाला मी मटण आणि चिकनसाठी स्पेशल घरगुतीच बनवलेला आहे. ह्यामध्ये मी खडे मसाले सुद्धा भाजून घातलेले आहेत, म्हणून मी अगोदर तेलामध्ये खडे मसाले नाही घातले. थोडंसं वाटणाचं पाणी घालून मसाला छान असा तेल सुट्टेपर्यंत परतून घेतला आणि हे स्वच्छ धुतलेलं मटण ह्यात घातलं. 5 मिनिटं मंद गॅसवरती असं हे मटण छान असं परतून घेतलं. मग यात एक बटाट सुद्धा कट करून घातला, तो सुद्धा मिक्स करून ह्यात घातला. गरजेनुसार पाणी घातलं आणि एक 5 ते 7 शिट्ट्या घेतल्या. त्यानंतर तुम्ही बघू शकता काय ती तरली आलेली आहे या मटणाच्या रश्श्यावरती, सोबत कांदा आणि लिंबू. चला तर मग आमचा बेत तर 1 नंबर झाला. तुमचा आजचा बेत काय होता हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबत एक लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. भेटू पुन्हा, तोपर्यंत धन्यवाद.